ऋषी त्यांच्या भाग्यात येण्याच्या अगोदरचा काळ म्हणजे कर्दमुनी आणि देवाहुती या दोघांच्या पोटी जन्म झालेला अनुसया माता. या अनुसया मातेचा आजोळ हे आपल्या करंजी म्हणजे ओझरखेडच्या धरणाच्या बाजूला 4 किलोमीटर अंतरावरती करंजी आजही तिथं त्या ठिकाणी मठ आहे. या मठामध्ये आजही पवित्र अशी जागा आहे आणि त्या ठिकाणी कर्दमुनींचा आजही आश्रम आहे. म्हणजे आपलं नाशिक जिल्हा हे भगवान दत्तात्रयांचं आजोळ आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून ही थोडीशी नवीनच माहिती व्हावी म्हणून त्या उद्देशाने या ठिकाणी कथन केली. असो, भगवान दत्तात्रयाच्या चरणी आपणा सर्वांना या ठिकाणी बुद्धी देव की आपणाकडून अध्यात्म आणि परमार्थ करता करता स्वतःच आनंद आणि सुख शोधताना आपण चांगली नीतिमत्ता जपून आपण चांगल्या मार्गस्थ व्हावं अशा प्रकारसाठीच हे सत्य असतात.